मित्रांनो नमस्कार। आज 26 नोव्हेंबर आहे आणि 26 नोव्हेंबर म्हणजेच आज आपला भारतीय संविधान मित्रांनो लागू झालं होतं आणि 25 नोव्हेंबरला ज्यावेळेला आपल्या संविधान पूर्ण तयार झालं त्यावेळेला 25 नोव्हेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेमध्ये भाषण दिलं होतं संविधान पूर्ण झाल्यानंतर। आता संविधान दिन म्हणजे काय आणि संविधान दिनाच्या माध्यमातून आज आपल्याला संविधान म्हणजे नेमकं काय आहे आणि संविधानाबद्दल जाणीव जागृती मित्रांनो आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे। कारण भारतामध्ये आपण पाहतो की पिढ्यानपिढ्या चालत आलेली जी जातीवादी धोरणं होती किंवा असमानता होती, तसेच महिलांविषयीचं जे धोरण होतं ह्या सगळ्या बाबी दूर करण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून झालेलं आहे व एकंदरीत सर्वसामान्य लोकांना न्याय हक्क मिळाला पाहिजे। म्हणजे आपल्या संविधानामध्ये महिलांना देखील मतदानाचा अधिकार देणारं आपलं भारतीय संविधान आहे आणि त्याचसोबतच ज्या काही आपल्या रूढी परंपरा आहे त्या रूढी परंपरा साईडला सारून जातीवादाचं भेद तोडण्याचं काम आणि आपल्या संविधानाने केलेलं आहे। आपल्या संविधानाचं जे उद्देशपत्रिका आहे मित्रांनो ती लोकशाही समाजवाद घडवण्याचं तसेच आपल्या एकंदरीत धर्मनिरपेक्षता ह्या सगळ्या बाबी आपल्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना मिळालेला आहे। आपल्याला प्रत्येकाला लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदानाचा देखील अधिकार दिला आहे आणि हा अधिकार देत असताना मग तो धनाढ्य असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो या सर्व नागरिकांना एका सूत्रात बांधण्याचं काम आपल्या संविधानाने केले आहे। संविधान सांगत असताना आपल्याला मूलभूत अधिकार आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे म्हणजे राज्यकर्त्यांनी कसा राज्यकारभार करावा हे देखील कलम 35 पासून तर कलम 51 पर्यंत मित्रांनो सांगितलेलं आहे। आणि जर आपल्यावर अन्याय आणि अत्याचार होत असेल तर त्या संदर्भात आर्टिकल मित्रांनो 32 दिलेलं आहे आणि आर्टिकल 32 म्हणजे काय, ज्या वेळेला आपल्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्यावेळेला संविधानिकदृष्ट्या जसं आपल्या शरीरामध्ये आत्मा महत्त्वाचा असतो तसंच त्या शरीरामधल्या आत्म्यासारखाच आर्टिकल 32 मित्रांनो महत्त्वाचं आहे आणि त्या आर्टिकल 32च्या माध्यमातून आपल्यावर जे अन्याय अत्याचार होतात मित्रांनो ते आपण डायरेक्ट न्यायालयामध्ये जाऊन दाद मागू शकतो। अशा अनेक गोष्टी आहे मित्रांनो। 395 कलमं पूर्वी होती परंतु आता 400पेक्षाही जास्त कलमे झालेले आहे, ज्यामध्ये शिक्षणाचा अधिकार आहे, अल्पसंख्याकांचं संरक्षण आहे, भाषांना 8 भागामध्ये दर्जा दिलेला आहे। हे सगळ्या बाबी मित्रांनो आपल्याला संविधानामध्ये आहे। स्त्री आणि पुरुषांना एका समानतेने व ताठमानेने जगण्याचा जे मित्रांनो संदेश आहे ते आपला संविधान देतं। अख्ख्या 2 मिनिटात तर मित्रांनो काहीच आपल्याला सांगता येणार नाही, कारण संविधान हे आपल्या भारत देशाला आज पाहतो आपण की भारत हा खंडप्राय देश होता ज्यामध्ये 600पेक्षा जास्त जिल्हे आहे, 6000पेक्षा जास्त बोलीभाषा बोलल्या जातात आणि एवढं सगळ्या भारत देशाला एका एकतेमध्ये बांधून ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संविधानाने केलं। आज आपण आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आठवूया, कारण संविधान निर्माण करत असताना मित्रांनो 2 वर्ष 18 महिन्यापेक्षा जास्त परिश्रम घेऊन आपलं संविधान ज्याला आपण परिदृढ म्हणतो, परिदृढ लवचिक आणि जगातील सर्वोच्च संविधान आपलं मित्रांनो आहे, त्याला आज आपण वंदन करूया आणि जय भीम म्हणूया। धन्यवाद।